आता इथे मी 2 बांगडा फिश स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपल्याला बांगडा फिश फ्राय बनवायचा आहे, तर आपल्याला मीठ, हळद आणि लिंबू लावून ह्याला 10 ते 15 मिनिटं मुरायला ठेवायचं आहे। असं सगळीकडे दोन्ही हाताने छान असं लावून घ्या आणि 10 ते 15 मिनिटं मुरायला ठेवा। खूप छान चव येतो फिश फ्रायला। तर आता इकडे आपल्याला 1 अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। त्यानंतर कांदा मसाला, हळद, मीठ, अद्रक लसणाची पेस्ट, इथे मी फिश फ्राय मसाला वापरत आहे। तुमच्याकडे असले तर वापरा, नाहीतर नाही, ऑप्शन आहे। गरम मसाला वापरायचा आहे, थोडंसं अर्धा चमचा पाणी टाकून ह्याला छान असं मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर इकडे मी प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे, कोरडा रवा। आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे पॅनमध्ये। आता त्यानंतर इकडे सगळीकडे मसाला लावून घ्यायचा आहे, माशाला छान असं दोन्ही पण बाजूला सगळीकडे लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता इकडे मी वरतून रवा लावत आहे, छान असं रवा लावून घ्यायचा आहे, खालीवर सगळीकडे रवा लावून घ्यायचा आहे, कोरडा रवा। त्यानंतर इथे मी पॅनमध्ये दोन्ही पण फिश छान असं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे, आपल्याला तळून घ्यायचं आहे। इथे फिश फ्राय खूप टेस्टी छान